सविस्तर सांगा. यामध्ये सुशील वाल्मिक कराड व त्याचे 2 साथीदार अनिल मुंडे आणि गोपीन गुंजेवार या तिघांनी यातील पीडित महिलेचा पती जो सुशील कराड याच्याकडे कामाच होता. सुशील कराड हा त्यास कायम म्हणायचा तू एवढे पैसे कसे काय कमवला, तुझ्याकडे 2 बल्कर गाड्या कशा काय आल्या, 2 कार कसे काय, असे म्हणून कायम मारहाण करत होता. त्यानंतर या तिघांनी त्याचं राहतं घर जे होतं म्हणजे घर जागा जी होती ते अनिल मुंडे याच्या नावावर करून घेतली. त्याच्या 2 बल्कर ट्रक, 2 कार यांच्या गाड्यांचा ताबा, त्याच्या चाव्या तसेच गाडीची कागदपत्रे हे त्याने स्वतःकडे ठेवले. इतक्यावरच न थांबता त्याने पीडित महिलेच्या पतीचे 2.5 तोळ्याचे सोने हे टाक ज्वेलर्स परळी येथील सोनाराला विकून त्याच्याकडून पैसे घेतले आणि ते पैसे फिर्यादीच्या पतीला न देता ते पैसे त्याने त्याच्याकडेच ठेवून घेतले व त्यास परत मारहाण करू लागला की तू एवढे पैसे कसे काय कमवला म्हणून. सरतेशेवटी त्यांनी सुशील कराड याच्या वडिलांची देखील गाठ घेतली. त्यानंतर त्याच्या वडिलांनी देखील त्यांना म्हणले की आपण परत बघूयात. मग ह्या सततच्या माराच्या व रिव्हॉल्वरच्या धाकाच्या त्रासाला कंटाळून भीतीपोटी पीडित महिला, तिचा पती व तिची 2 मुले हे सोलापूर येथे आले. त्यावेळेस परळीत देखील पीडित महिलेच्या मुलीला वाल्मिक कराडने मारहाण केलेली होती. तसेच सोलापूर येथे आल्यावर पीडित जी महिला होती तीच फोनवर बोलून अश्लील शिवीगाळ केली. तसेच